हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. पूजा ऋतू ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं. आणि आज रविवार आहे. आज ऋतुताईंना सुट्टी आहे. घरातलं पण सर्व आवरलंय आणि आज आम्ही तुमच्या सोबत आमचं साडी कलेक्शन शेअर करणार आहे. खूप जणांना आमच्या साड्या बघायच्या होत्या. एक दोन ताईंची कमेंट होती की तुमचं साडी कलेक्शन दाखवा, ब्लाऊज कलेक्शन दाखवा. तर आज आम्ही फायनली असा विचार केलाय की आज सुट्टी पण आहे तर आज आपण साडी कलेक्शन दाखवू. ब्लाऊज कलेक्शन पुन्हा एकदा परत दाखवताच येईल. तर मग तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा. खूप छान होणार आहे आणि सर्व साडी कलेक्शन दाखवणार आहे आम्ही. तर ब्लॉग नक्की संपूर्ण बघा. चला तर मग आता तुम्हाला सगळ्यांना आम्ही साडी कलेक्शन दाखवतोय. बऱ्याच साड्या इथं काढून ठेवलेल्या आहे आणि काही साड्या कपाटामध्ये पण आहे, तर त्यातून तुम्हाला काढून दाखवतो. आणि सांगा आम्हाला पण कमेंट मध्ये कसं वाटलं. खूप जणांना बघायचं आहे की खूप साड्या सारख्या सारख्या आहे, तर तुमचं साडी कलेक्शन कसं आहे. तर आज सुट्टी पण आहे आणि आज काही काम नाही एवढं, तर आज दाखवून देऊ. मी ठेवते एकावर एक म्हणजे आपण दाखवू सगळ्या ताईंना. खूप साड्या झाल्या आणि इतक्या साड्या घालणं सुद्धा होत नाही. घालणं पण नाही होत, फक्त आवरणं, साड्या घालणं, परत कपाट आवरणं, बस. सगळ्यात आधी तर ऋतुताईंच्या लग्नाच्या साड्यांपासून माझ्या लग्नापर्यंत, कारण आधी त्यांचं लग्न झालेलं आहे. तर आधी सगळं बघू. आधी तुमचं दाखवा. माझं सगळ्यांनीच बघितलेलं आहे. दोन्ही सोबतच दाखवू. हे तुमचं प्रॉपर महाराष्ट्रीयन पैठणी पॅटर्न आहे आणि कलर पण खूप छान आहे, वांगी कलर आहे. आणि खास म्हणजे ह्या ब्लाउज वरचं जे आरी वर्क आहे ते स्वतः ताईंनी केलेलं आहे. आणि इव्हन रोशनीच्या लग्नाची ब्लाउजची डिझाईन, बाकी फॅमिलीमध्ये जितके लग्न झाले ऑलमोस्ट सगळ्यांच्या ब्लाउजची डिझाईन. तर लग्नाला 2 वर्ष झाली, तुम्ही तर होणारच आहे. खूप छान डिझाईन केलेलं आहे ब्लाउजला पण. मागे पण बघा, गळा खूप छान आहे. वैदिक नंतर त्यांनी परत ही कधीच घातली नाही, बरोबर ना. एकदाच घातलेली आहे. आणि ही माझ्या वैदिकची. आणि मी पैठणी पॅटर्न नाही घेतलेलं, मी बनारसी पॅटर्न घेतलं होतं. कारण आता ही फॅशन आली होती ह्या वेळेला परत, आता एवढं 2-3 महिन्यापूर्वी दिवाळी नंतर. तर मग असं म्हणतात की हिरवा कलर घातला पाहिजे महाराष्ट्रीयने, पण मग चला म्हटलं पैठणीने पण कलर हिरवाच घेऊ आपण. मग हिरवा कलर घेतला. कशी आहे साडी, फोटोज खूप छान आले. आणि तुम्ही सगळे माझे लग्नाचे ब्लॉग्स बघितलेच आहे, माझा लुक बघितलाच आहे, त्याच्यामुळे काही नाही. चला आता लग्नाची बघितले, मग आता हळदीची बघू. सेम आहे हळदीची, फक्त थोडासा कलर येलो आणि ग्रीनच कॉम्बिनेशन आहे दोघांचं. ग्रीन आणि येलोच कॉम्बिनेशन. माझी हळदीची साडी. ब्लाउज कलेक्शन नंतर कधीतरी दाखवू, आता फक्त साडी बघू. साडी सेम आहे, दोघींची पण साडी येलोच आहे. आमच्याकडे ना हळदीला साधारणतः नवरी मुलगी येलो कलरच घालते. ही माझ्या हळदीची आहे, ही पूजाच्या हळदीची म्हणजे कलर सेम. आता कलर पण सेम आहे, काठ पण सेमच आहे. फक्त इतकंच आहे की आता माझं लग्न नवीन आहे, साडी खूप नवी गोरी दिसते. आता माझी थोडी जुनी झाली. तिला फक्त काठ आहे आणि चंद्र आहे, ते पण पदरावरच आहे, पूर्ण साडीवर नाहीये. पण छान आहे, हळदीची साडी आहे. कधीतरी घालू परत कोणाची तरी हळदीला. आणि ही साडी माझ्या साखरपुड्याची आहे. ही बनारसीच आहे ना ग? बनारसी नाही, कांजीवरम सिल्क आहे. ही कांजीवरम सिल्क आहे. खूप छान साडी होती, मला खूप आवडायची आवडती आहे. ऍक्च्युली अजून नाही घातली आहे ना, एकदा 2दाच घातली. ही ना तुम्ही लास्ट टाइम कधी घातली होती माहिती का? वट पौर्णिमेच्या दिवशी घातली होती. त्यात पण मीच त्यांना रिक्वेस्ट केली होती, म्हटलं मस्त वट पौर्णिमा आहे, काहीतरी रेड कलर घाला. छान ना. तिचा कलर रेड नाहीये, असा थोडा पिंकिश कलर. कांजीवरम म्हणता येईल ना. मग माझी इच्छा होतीच की साखरपुड्याला कांजीवरम घ्यायची. तर ही पूर्ण गोल्डन आहे आणि
ह्या साडीचं कापड खूप छान आहे, कलर पूर्ण गोल्डन आहे, प्रॉपर कांजीवरम सिल्क आहे. याची प्राइस काहीतरी त्याची 5.5 होती, याची 4.5 होती. याची 4,500 प्राइस आहे. तुकडा झाला होता आणि मग आमची सुपारी झाली. हे बघा, ही पण साडी खूप छान आहे, तेव्हा ही घेतलेली. हिच्यावरचा कलर खूप छान आहे, म्हणजे ही अंगावर घातल्यावर परत हिला खूप मस्त लुक येतं. एकाच ताईची कमेंट होती की मला साखरपुड्याला घातलेली साडी ती मला पाठवशील का, पण आम्हाला कळलंच नाही की साडी दुकानातून घेऊन पाठवशील तशी की हीच साडी पाठवणार. आम्ही रिप्लाय पण केला, मग नंतर इतकं काय बघितलं नाही. आणि खरं तर ना ही साडी मला खूप आवडली होती, मी साखरपुड्यासाठी घालणार होती, पण मग नंतर थोडंसं हे झालं तर मी ही सत्यनारायणच्या दिवशी घातली. आणि हिच्यावरचा ब्लाऊज जे आहे ते बघा मस्त. आपल्याकडे महालक्ष्मी बसतात गौरी गणपती, हा तर अरुणात मावशीच्या घरी गौरी गणपती बसलेल्या, तेव्हा माझ्या मम्मीने गौरी गणपतींसाठी साड्या घेतलेल्या होत्या. आणि असं असतं की जी व्यक्ती गौरी गणपतींना साड्या घेते, मग प्रसाद म्हणून त्या 2 साड्यांमधली एक साडी आपण ठेवायची आणि जिने साड्या घेतल्या तिला एक प्रसाद म्हणून एक साडी द्यायची असती. तर मग अरुणा मावशीने ही साडी मम्मीला दिली होती आणि मम्मीला असं वाटलं की तुझं नवीन लग्न जमलेलं आहे, तू घालशील एखाद्या कार्यक्रमाला, म्हणून मग ही साडी मम्मीने मला दिली. त्यात ही आणि ही थोडी सेम, हा सेमच आहे, फक्त डिझाईन थोडीशी वेगळी, पण पॅटर्न एकच, पॅटर्न सेम आहे. आणि खूप छान आहे, हिचा पण कलर रेड कलर आहे, खूप छान रेड आहे आणि ही पिंक आहे. पिंक आहे, फक्त कलर मध्ये थोडा कलर मध्ये. चला, महालक्ष्मींचा विषय काढलाय तर त्या सेम साड्या पण बघा आमच्या. मागच्या वर्षी आमच्या महालक्ष्मींसाठी सुवर्णाताईने साड्या घेतल्या होत्या, तुम्ही बघितलं असेल, आम्ही घातल्या पण होत्या. घेतली आहे गणपतीमध्ये घेतली होती. तर सुवर्णाताईने आम्ही खरं तर वेगवेगळ्या साड्या घेणार होतो, पण मग असं झालं की तिथे पण सेमच साड्या होत्या आणि जो कलर होता तो आम्हाला आवडला नव्हता. म्हटलं देवींसाठी पण मग तो इतका पण चांगला नव्हता. आणि खरं म्हणजे पहिलंच वर्ष होतं, देवीला हिरवा कलर आवडतो म्हणून मम्मीने मस्त सेम साड्या घेतल्या होत्या आणि घातलेल्या पण आहे आम्ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. तुम्ही आमची हळदी कुंकवाची रील बघितली असेल, सुवर्णा मामा म्हणजे माझ्या मम्मीच्या सुवर्णा ब्लॉगवर टाकलेली आहे रील वगैरे, तेव्हा आम्ही सेम साड्या घातलेल्या. तर ह्याच त्या 2 साड्या ज्या देवींसाठी मम्मीने घेतल्या होत्या. तर ऋतुताईंनी ही साडी माझ्या मम्मीला दिलेली. मी मम्मीने असा विचार केला की नको, ही साडी तुला राहू दे, तू जर घातली तर तुम्ही जावा सारख्या दिसशाल, म्हणून मग मम्मीने मला दिली. आणि ह्या 2 पैठण्या ह्या आता आम्ही दिवाळीला पूजाला दिवाळीच्या सणाला घेतली होती आणि मला दिवाळीसाठी घेतली होती. म्हणजे आमच्या सासरच्या लोकांनी दोघींना 2 साड्या सेम घेतल्या. मागच्या वर्षी दिवाळीची साडी सेम असते. तिचा पदर वगैरे खूप छान आहे आणि ही पण पैठणीच आहे, सेम आहे, फक्त कलर वेगळा आहे. आणि मोराची पाडव्याला बघितली असेल, आम्ही दोघींनी पण घातली होती, म्हणून आम्ही ह्या वेळेला घेतो ना. ह्या साडीबद्दल पण विचारलं होतं की ह्या साडीची काय प्राइस आहे, काय प्राइस आहे, तर ह्या साडीची 2,500 प्राइस आहे. आणि याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना ते पूर्ण भरलेलं आहे, म्हणजे तिला रेडीमेडच वर्क होती ब्लाऊज पीसला, त्यामुळे वर्क करायची गरज नाही पडली. डिझायनर पॅटर्न मध्ये आम्ही म्हणजे गणेश भाऊंनी आमच्या दोघींना घेतली होती. तेव्हा ते पुण्याला जॉब करत होते ना, तर त्यांचं असं होतं की ते म्हणजे त्यांना असं वाटलं की आपण जॉब करतोय आणि दिवाळी आली आहे तर आता आपण आपल्या घरातल्या लक्ष्मींसाठी साड्या घेऊन जाऊ. तर त्यांनी मम्मीसाठी पण साडी घेतलेली आणि आमच्या दोघींसाठी पण घेतलेली. तर दोघींना सेमच साडी होती आमच्या. कलर पण ऑलमोस्ट सेम आहे, थोडासा फरक आहे एकदम 19-20चा. त्यांचं थोडंसं लव्हेंडर आहे आणि माझं थोडा ग्रे मध्ये थोडासा, पण इतका समजून येत नाही. आणि पॅटर्न तर सेमच आहे, मस्त सिल्क वाला पॅटर्न आहे आणि त्याच्यावर असे बारीक स्टोन वाली डिझाईन आहे. तिची काय प्राइस होती, काहीतरी 1100 का 1200 रुपये प्राइस होती. 1200 ओझरवरनं घेतली. हा ओझरवरनं घेतली होती, ओझर टेक्सटाईल आहे ना तिथनं घेतलेली. तर छान साडी आहे ही पण. आता ही वाली डिझायनर पॅटर्न, हे वाला पॅटर्न त्या दिवशी तुम्ही बघितलंच आमच्या अंगावर. हे ना कोणतं कापड आहे, हे जिम्मीजू आता जिम्मीजू, हा ती वाली जी नवीन पॅटर्न आलेला आहे. हे आम्ही घेतलं होतं सौरभ दादाच्या एंगेजमेंटसाठी. हिला ना अशी बारीक डायमंडची वर्क आहे, बॉर्डरला वर्क आणि आतमध्ये पण सगळे स्टोन वगैरे आहे. ब्लाऊज पण मागे भरलेला आहे याचं पूर्ण. आणि ही साडी मम्मीनी माझ्या संगीतच्या कार्यक्रमाला घेतलेली. आणि ही साडी मला मम्मीनी यांच्या लग्नासाठी घेतली होती. ती पण डिझायनरच आहे
आणि ऑलमोस्ट या दोन्ही साड्यांवरची डिझाईन आहे ना सेम आहे बघा तुम्ही, फक्त कलर वेगळा आहे. बाकी ही जी वेल वाली डिझाईन आहे ना ती सेमच आहे आणि पण कलर वेगळा आहे आणि दुकान पण वेगवेगळं आहे. ही नाशिक वरनं घेतली आहे, ही सुरत वरनं घेतली. ही सौरभच्या केळवणला घातलेली. ब्लाउज त्याच्यावरचं. हे ऑलमोस्ट कोणत्या पण साडीवर ज्याची काट रेड आहे ना त्याच्यावर जातात ट्रेडिशनल. ते खूप भारी वाटतं कारण भरीव आहे ना तर खूप छान लुक येतो त्याने. अजून ही एक पैठणी ही आता मी गौरी गणपतीचा कार्यक्रम होता ना, ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच बसवलेला होता गौरी, तर त्यावेळेस मग पहिलंच वर्ष होती, मग त्यामुळे मला पण घरातल्यांनी ही साडी घेतली होती. छान आहे ही पण साडी, हिचा पण कलर खूप छान आहे आणि कॉपर वाली पैठणी आहे. त्यावेळेला कॉपर वाली पण फॅशन आलेली, तर मग कॉपर वाली साडी घेतलेली छान वाटली. ही दिवाळीला घरातून अमोल भाऊंनी घेतलेली साडी आहे. गणेश भाऊंनी एक साडी घेतली होती तिची सेम तुम्ही बघितली, आणि ही माझी पहिलीच दिवाळी होती घरात, त्यामुळे मग त्यांनी पण ही एक साडी घेतली होती. मोरपंखी कलर भरपूर आहे ना, अजून एक मोरपंखी कलर नाही अजून एक बघा ना, संक्रांतीचा आहे बघा ना. हो मग हे बघा माझ्याकडे खूप साऱ्या साड्यांचं. आणि आता मगाशी तुम्हाला दाखवली चंद्रकोर, ती पण मोरपंखीच आहे. नाही ती थोडी ग्रीन आहे, ह्या मोरपंखी. ही जी आहे ना संक्रांतीची संक्रांतीचा सण होता, यांचं लग्न जमलेलं होतं आणि त्यावेळेला मग आमच्या घरात कसं आहे माहिती का, काळं निळा कलर, असा डार्क कलर काळा कलर नाही चालत, तर मग मोस्ट ऑफ असे फ्रेश कलरच घेतात आमच्या सासूबाई. तर मग आणि त्यांना मोरपंखी कलर आवडतो, त्यांच्या स्वतःकडे पण खूप मोरपंखी. ही माझ्या सणाची साडी आहे, संक्रांतीला तुम्ही घेऊन आले त्यावेळेस साडी. ही पण खूप छान आहे, नेसल्यावर खूप छान दिसते. आणि ही पैठणी आहे, ही दिवाळीची पैठणी पण कॉपर काठ आहे आणि हिच्यावरचं ब्लाऊज छान आहे, फुगाबाई शिवलेली त्यांनी, त्याच्यावर त्या खूप छान दिसतात फुगाबाई मध्ये, अजून तब्येतशीर दिसता. आणि ही साडी मामींनी घेतलेली साडी, पण मी अजून घातली नाही. आमच्याकडे सफेद पण सेम आहे, यांनी एकदम साऊथ इंडियन पॅटर्न घेतलेलं आहे आणि हे पण साऊथ इंडियनच पॅटर्न आहे. सासूबाई जेव्हा गंगासागरला गेलेल्या होत्या ना तेव्हा त्यांनी आणली होती ही, त्यांनी बघितलेलं पण आहे या लुकवरचा फोटो. तर ती तामिळनाडू कुठून तरी आणलेली आहे. तिचा पदर खूप छान आहे, पण आता ती घडी खूप लागेल, खूप मध्ये आहे, उलटी घडी घातली वाटतं. ठीक आहे, कधीतरी मी तुम्हाला दाखवेल. आमच्या मध्ये ना म्हणजे लग्नात ओटी भरताना वैदिक प्रकारचे जे लग्न असतं त्या लग्नामध्ये ओटी भरताना फळाची साडी देतात. त्यावेळेस मला ही साडी घेतलेली होती, खूप छान आहे, मला खूप आवडते ही साडी. डिझायनर पॅटर्न ही मी पण घातलेली आहे शुभम भाऊच्या लग्नात, छान आहे, दिसायला पण खूप छान दिसते. आणि ही अरुणा मावशीने घेतलेली, मला आवडते ही साडी. आणि पिस्ता कलर आहे, लाईट आणि पटकन घातला जाते, खूप छान आहे, घातल्यावर खूप छान दिसते. म्हणजे ही तुम्ही आठवतं का, ही साडी घालून तुम्ही माझा सण घेऊन आले दिवाळीचा, तर त्याचा पण रील आहे त्याचा पण रील आहे. ही पण पैठणी सारखीच आहे, थोडीशी वेगळी आहे पैठणी, चा पण कलर खूप छान आहे. ही पण एकदाच घातलेली आहे. ही कधी कोणी घेतलेली आहे? माझी मावशी आहे, पण तिने घेतली होती मला. ही एक साडी माझी, ही सासूबाईंनीच घेतलेली आहे. आम्ही जेव्हा सुपारीच्या साडीची शॉपिंग करायला गेलेलो ना तेव्हा घेतली होती, एक्स्ट्रा घेतली होती, काहीतरी 700 रुपये प्राइस होती ना हिची. ती पण घातल्यावर छान दिसते, पण ही घातल्यावर छान दिसते. लाल कलरचा काठ आहे तिला, मस्त ग्रीन आणि रेड कॉप, आणि छान आहे, चमक पण छान आहे, छान आहे. ही पण ही एक साडी येलो कलरच्या खूप साड्या झाल्या माझ्याकडे. ही ना प्री वेडिंगला घातलेली आहे. तुम्ही प्री वेडिंगचा ब्लॉग बघितलाच असेल ना, तेव्हा मी ह्या येलो साडीवर फोटोशूट केलेलं. खूप छान साडी, ही खूप सिंपल आहे आणि खूप सोबर सिंपल सोबर साडी आहे. ही ऋतुताईंच्या हळदीची साडी आहे, त्यांच्या हळदीच्या दिवशी मी ही साडी, ही मला सासूबाईंनीच दिली होती. त्या मला बोलल्या ही साडी घाल तू, आणि हिचं बघा पिको पण केलेला नाहीये, पण तरी माझी 4दा घालून झाली आहे. 4दाने खूपदा, मीच 2दा घातली, मी पण खूपदा घातली. आता दिंडी आली होती मम्मीच्या घरी मागच्या महिन्यात, तेव्हा पण हीच साडी घातलेली होती.
आहे हे पण ब्लाऊज. हे ना रेडीमेड ब्लाऊज होतं बरं का, 200 रुपयाचं ब्लाऊज घेतलेलं. आणि ना साडीचा जो ब्लाऊज पीस होता त्या साडीच्या ब्लाऊज पीसचे मी या फ्रिलच्या बाह्या बनवून घेतल्या आणि त्या बाह्यांना लावल्या, पण त्या ब्लाऊजला खूप छान लुक येऊन गेला ह्या गोष्टीमुळे. तर छान वाटते ना ही साडी. ही नवीनच साडी आहे, जागरणाच्या दिवशी घातलेली. आणि ही साडी मम्मीने पण घेतलेली, म्हणजे घातलेली. प्री वेडिंगचा जो व्हिडिओ आहे माझा, आम्ही भिवंडीला गेलेलो त्यावेळेला मम्मीने ही साडी घेतलेली होती. आणि ना हिचा ना येलो कलर नाहीये, हिचा गोल्डन कलर आहे, असा सोनेरी कलर आहे, थोडासा वेगळाच कलर आहे. आता तो थोडा काळपट दिसतोय, पण तो विअर जेव्हा करतो ना आपण तो घातल्यानंतर एकदम छान लुक येतो, खूप छान चमक येते. आणि फक्त 1000 रुपयाची साडी आहे. ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन आहे. रेड पण नाहीये, थोडासा वेगळाच रेड नाहीये, असं थोडा आमसुली सारखा आहे, पण छान वाटतो. म्हटलं मम्मी चुडाभरांच्या वेळेला घातलेली ही साडी. तिचा पदर खूप छान आहे बघा, पदर पण छान आहे. डिझाईन आहे पदराला, वर्क आहे पदराला, वर्क आहे. छान आहे ही पण साडी. ही साडी फक्त काहीतरी ना 600 की 700 रुपयाची साडी आहे, पण किमतीच्या मानाने खूप छान पॅटर्न. तर आता आपलं साडी कलेक्शन दाखवलंय. तर जर तुम्हाला आमचं साडी कलेक्शन आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की कसं वाटलं साडी. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप ताईंना ही विनंती आहे, व्हिडिओ बघण्यासोबत सबस्क्राईब पण करा. आणि आमच्या साड्या कशा वाटल्या कमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.